नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण आश्वासित प्रगती योजनेबद्दल माहिती घेतली होती. आता त्या मागील व्हिडिओपासून बऱ्याच कालावधीनंतर आपण हा व्हिडिओ सादर करत आहोत. दरम्यानच्या कालावधीमध्ये 7व्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीचं जे मार्गदर्शनाचं काम होतं त्याच्यामध्ये आम्ही जास्त गुंतलो होतो आणि त्यामुळं मध्ये वेळ मिळालाच नाही. आता हे वेतन निश्चिती करत असताना एक ठळकपणे काही बाबी जाणवल्या आणि त्या तुमच्याशी शेअर करण्याच्या उद्देशाने इथं आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. यातला महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे 7वा वेतन आयोग आणि विकल्प. तर गेल्या आयोगामध्ये 6व्या वेतन आयोगामध्ये आपल्याला विकल्प घेण्याची गरज भासलीच नव्हती. म्हणजे 1/1/2006 हाच विकल्प घेऊन सर्वांनी वेतन निश्चिती केली होती आणि यामध्ये वेगळं असं काही घडणारच नव्हतं. 1/1/6ला जे काही वेतन निश्चिती झाली सर्वांची त्या पद्धतीने ती योग्यच होती. कुठल्या एखाद्या विशिष्ट वेतनवाढीच्या टप्प्यावर जाऊन वेतन निश्चिती केल्यानंतर फायदा होतो वगैरे असं 6व्या वेतन आयोगामध्ये तर घडलं नाही. परंतु आता 7व्या वेतन आयोगामध्ये सेल व्हॅल्यू ठेवलेली आहे 3% आणि त्यामुळं गुणाकार केल्यानंतर 2.57 मल्टिप्लायरनं गुणाकार केल्यानंतर आपण जी काही व्हॅल्यू येणार आहे ती त्या फिटमेंट टेबलमध्ये म्हणजे आपल्या त्या मॅट्रिक्समध्ये आपण ती मॅच करणार आहे. त्याच्यामध्ये जाऊन तिथं त्या व्हॅल्यूला जिथं मॅच होईल तिथं जाऊन सिलेक्ट करणार आहे. आता 6व्या वेतन आयोगामध्ये तसं नव्हतं. तर डायरेक्टली आपण 1.86 मल्टिप्लाय केल्यानंतर 10च्या पटीमध्ये ती संख्या घेत होतो जी काही येईल ती. इथं तसं नाही. याचाच अर्थ काय तर जसं 5व्या वेतन आयोगामध्ये एक मॅट्रिक्स टेबल होतं की समजा एखादी वेतन श्रेणी 200 रुपयानं वाढते, 225 रुपयानं वाढते, तर त्या पद्धतीनं ती वाढत येत होती आणि त्या लेवलला जाऊनच आपण फिट होत होतो. म्हणजे फिटमेंट टेबलचाच आपण वापर करत होतो आणि 6व्यामध्ये फिटमेंट टेबलचा वापर झाला नाही आपला. आता 7व्यामध्ये परत फिटमेंट टेबलचाच वापर आला आणि यामुळं गुणाकार करून जी काही रक्कम येते ती फिटमेंट टेबलमध्ये मॅच करायची आपल्याला आणि यामुळंच विकल्प हा शब्द अस्तित्वात येणार आहे. तर आता हा अभ्यास करत असताना आम्हाला बऱ्याच गोष्टी जाणवल्या की बऱ्याच बरेचसे वेतन सापडले असे की जिथं काय की एखाद्या 1/1/6ला असणाऱ्या वेतनापेक्षा 1/16ला असणाऱ्या वेतनापेक्षा 1/16ला असणारं वेतन किंवा 1/17ला असणारं वेतन किंवा 1/18ला असणारं वेतन याला जर मल्टिप्लाइंग फॅक्टरनं गुणलं तर एखाद्या वेतनवाढीचा आपल्याला फायदा होतोय. अगदी उदाहरणादाखल मी तुम्हाला याबद्दल बोलायचं झालं तर मी हे एक पद आहे ज्याचा ग्रेड पे आहे 1900 आणि वेतन बँडमधील वेतन आहे 6310. म्हणजे एकूण मूळ वेतन जे आहे ते 8210. आता याला आपण 2.57 या मल्टिप्लायरनं गुणलं तर पूर्णांक रुपयामध्ये असणारी रक्कम जी आहे ती बरोबर 21,100 येते. आणि जर तुम्ही 1900 ग्रेड पे साठी पे लेवल जर पाहिली S8 तर S8 मध्ये ही रक्कम आहे बरोबर 21,100. म्हणजे इथं परफेक्ट मॅचिंग झालेलं आहे आणि त्यामुळं आता काय घडणार आहे बघा की या व्यक्तीला जर पुढील वेतनवाढ मिळाली म्हणजे जुन्या वेतन श्रेणीमध्ये म्हणजे 6व्या वेतन आयोगामध्येच तर काय घडेल तर त्याचं वेतन 6,310 ऐवजी 6,560 होईल आणि 1900 ग्रेड पे मिळून झाला मूळ वेतन 8,460. आता या रकमेला आपण 2.57 गुणलं तर काय होणार आहे त्याचा गुणाकार येतो 21,742 आणि तुम्ही जर सेल व्हॅल्यू पाहिली तर 21,700 आहे. याचा अर्थ 21,700 पेक्षा ही रक्कम जास्त आहे आणि त्यामुळं आपल्याला याची वेतन निश्चिती 22,400 या रकमेवर करावी लागेल. म्हणजे 1/7/16ला थेट जर केलं आपण वेतन निश्चिती तर ती 22,400 वर जाते आणि जर आपण 1/1/16ला ही वेतन निश्चिती केली असती तर काय झालं असतं 21,100ला झाली असती आणि 1/7/16ला एक वेतन वाढ 3% घेतली असती तर त्याची रक्कम आली असती 21,700 फक्त आणि 22,400 ही 1/7/17ला येणारी रक्कम आहे आणि ती तुम्हाला पुढील वेतनवाढीच्या तारखेला वेतन निश्चिती केल्यामुळे ती आलेली आहे 1/7/16लाच 22,400. अशा पद्धतीनं एका वेतनवाढीचा फायदा या व्यक्तीला झालेला आहे की ज्यांनी जर विकल्प आपली जुनी वेतन श्रेणी किंवा
जुनी वेतन संरचना पुढे चालू ठेवण्याचा विकल्प दिला त्याच्या पुढील वेतनवाढीच्या तारखेपर्यंत, तर त्याला एका वेतनवाढीचा फायदा झालेला आहे. अशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या ग्रेड पे आणि पे बँडमधील वेतन यांच्या बेरजेवर तपासणी केली आणि याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच ठिकाणी असं आढळलं की विकल्प घेणं हे फायद्याचं जाते. विकल्प घेण्याची जी तरतूद या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे ती फार महत्वाची आहे. आणि ती म्हणजे काय, तर यामध्ये तुम्हाला विकल्प केव्हा घेता येईल हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. 1/1/16 या तारखेला सर्वजण विकल्प घेणार आहेत, मान्य आहे. परंतु फायदा असेल आता सांगितलेल्या पद्धतीनं की एखाद्या पुढील वेतनवाढीच्या टप्प्यावर गेल्यानंतर आपल्याला एखादी वेतनवाढ जास्त मिळणार असेल आणि फायदा होणार असेल तर आपण पुढील वेतनवाढीच्या दिनांकासच फक्त विकल्प देऊ शकणार आहोत. हे एक बाब फार मोठी लक्षात ठेवायची. कारण एखाद्या कर्मचाऱ्याची 1 जानेवारी नंतर म्हणजे 2 जानेवारी ते 30 जून या कालावधीमध्ये जर पदोन्नती झाली असेल, वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली असेल किंवा अन्य कोणत्याही कारणाने श्रेणीवाढ झाली असेल, आगाऊ वेतनवाढ मिळाली असेल, अशामुळे जर त्याचं वेतन वाढलेलं असेल तर त्याला त्या वाढलेल्या वेतनाच्या दिनांकाला किंवा त्याच्या पुढील वेतनवाढीच्या तारखेला विकल्प घेता येणार नाही. थोडक्यात आपण 1/1/16 ज्या वेतन श्रेणीमध्ये आहे, ज्या वेतन संरचनेमध्ये आहे त्यामध्येच आपण कायम राहिलं पाहिजे वेतनवाढीच्या तारखेपर्यंत, तरच त्या वेतनवाढीच्या तारखेला आपल्याला विकल्प घेता येणार आहे. म्हणजे एखाद्याला 1/7/16 समजा वरिष्ठ वेतन श्रेणी मिळते, म्हणजे असे काही डीएड शिक्षक म्हणतात की आम्ही 2800 ग्रेड पे मध्ये आहे आणि जुलै 16 बरोबर आम्ही 4200 वरिष्ठ वेतन श्रेणीत जातोय आणि मग तिथं गुणाकार जादा येणार आहे. परंतु तुम्हाला एकाच दिनांकाला 2 विकल्प म्हणजे वरिष्ठ वेतन श्रेणीचा पण विकल्प आणि तुमच्या सुधारित वेतन संरचना स्वीकारण्याचा विकल्प, असे 2 विकल्प तुम्हाला एका वेळी घेता येणार नाहीत. एका वेळी एक आणि पहिल्यांदा तुम्हाला 7व्या वेतन आयोग वेतन संरचना स्वीकारण्याचाच विकल्प घेता येईल आणि त्यानंतरच तुम्हाला वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा पदोन्नतीचा विकल्प घेता येणार आहे. त्यामुळे एका वेळेला 2 विकल्प घेता येणार नाहीत आणि पहिल्यांदा विकल्प हा 7व्या वेतन आयोगाचाच घ्यावा लागेल. त्यामुळे पुढील वेतनवाढीच्या दिनांकापर्यंत कोणत्याही श्रेणीवाढ झालेली नसली पाहिजे. हा एक भाग सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवला पाहिजे आपण. इथं आम्ही काही वेतन असे शोधले होते. ते पहा की 4400 ग्रेड पे असेल तर त्यामध्ये 18,120 वेतन असेल वेतन बँड मधलं, तर त्याला जुलै 16चा विकल्प येतो. सगळ्यात महत्वाचा आणखी एक टप्पा आला होता, तो म्हणजे 8,900 वेतन बँड मधील वेतन आणि 2800 ग्रेड पे याला सुद्धा विकल्पाची तरतूद येते. 8,560 आणि 2800 या बेसिकला सुद्धा विकल्प घेण्याचा फायदेशीर ठरू शकते. यानंतर पाहिलं होतं 4400 ग्रेड पे मध्येच 17,460 इथंही जुलै 17चा विकल्प घेता येतोय. आणखी एक पाहण्यात आलं ते म्हणजे 14,310 आणि 4200 ग्रेड पे इथंही विकल्पाची तरतूद जाणवली. त्यानंतर 9,260 आणि 2800 ग्रेड पे इथंही विकल्पाची तरतूद जाणवली. त्याचप्रमाणे 1900 ग्रेड पे मध्ये पण 7,360, 6,310 नंतर 6,070 या मूळ वेतनामध्ये आणि 1900 ग्रेड पे वर सुद्धा आम्हाला विकल्प घेता येईल या बाबी जाणवल्या. त्या दृष्टीनं आम्ही लोकांना मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येकानं आपलं वेतन तपासलं गेलं पाहिजे की खरोखरच विकल्प घेतला तर आपल्याला एखाद्या वेतनवाढीचा फायदा मिळणार आहे का याची तपासणी केली पाहिजे. विकल्प घेणं हा आपला हक्कच आहे, कारण सुधारित वेतन संरचना केव्हा सुरू करायची किंवा स्वीकारायची हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. फक्त आपण आपल्या अधिकाऱ्यांना ते विकल्प सादर करणार आहोत आणि तो वेळेत सादर केला गेला पाहिजे, ही पण बाब तेवढीच महत्वाची आहे. आणि त्यामुळं प्रत्येकानं आपापलं वेतन निश्चितपणे तपासलं पाहिजे आणि त्यानुसार विकल्पाची तारीख निश्चित केली पाहिजे. विकल्प घेताना आणखी एक बाब अशी लक्षात येते बघा की ज्या तारखेला तुम्ही विकल्प घेणार आहात तर त्या तारखेच्या पूर्वीचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही जुन्या संरचनेत असल्यामुळे तिथं 7व्या वेतन आयोगाचा जो फरक आहे तो तुमचा रद्द होणार आहे. म्हणजे तो 7वा वेतन आयोग तुम्हाला त्या कालावधीत लागू नाही, त्यामुळे 6व्या वेतन आयोगातच तुम्ही पगार घेणार आहात. त्यामुळे तुमची फरकाची सुरुवात सुद्धा विकल्पाच्या दिनांकापासून होणार आहे. ही बाब सुद्धा तुम्ही लक्षात घ्या.
त्यामुळे जुलै 18 मध्ये जर विकल्प येत असेल वगैरे तर या केसमध्ये आम्ही बघतो की त्याच्या आधीचा जो कालावधी आहे याच्यामध्ये येणारा जर फरकाचा रक्कम जास्त असेल त्यावर मिळणारं व्याज आहे याचाही विचार केला आणि त्या वेतनवाढीच्या रकमेचा विचार केला तर कोणती बाब आपल्याला फायदेशीर ठरेल याचाही आपण बारकाईने विचार केला गेला पाहिजे. म्हणजे आपण जर तो फरक सोडून द्यायचा असला 1/16 वेतन श्रेणी नवीन स्वीकारण्याऐवजी 1/17 किंवा 1/18 स्वीकारायची असेल तर किती प्रमाणामध्ये थकबाकी सुद्धा आपण सोडून देणार आहोत याचाही विचार केला पाहिजे. आणि स्वीकारल्यानंतर एक वेतनवाढ ज्यादा आपण पुढील किती वर्ष घेणार आहोत म्हणजे उदाहरणार्थ 7व्या वेतनवाढीतून 8व्या वेतनवाढीत जाईपर्यंत तर त्याचाही विचार आपण केला पाहिजे. पुढील 10 वर्षामध्ये आपल्याला तो फायदा होणार असेल तर एका वेतनवाढीचा आणि शिवाय 8व्या वेतनामध्ये वेतन निश्चित होताना सुद्धा आपण अपग्रेड होणार आहोत तर आपल्याला या विकल्पाचा निश्चितपणे फायदा होणार आहे. या प्रकारच्या तरतुदी जुन्या 3रा 4था 5व्या वेतन आयोगामध्ये पण होत्या. त्या काळीही आपण विकल्प घेण्याच्या लोकांना सल्ला दिला होता. पण 7व्या वेतन आयोगामध्ये विकल्प घेण्याच्या ज्या वेतन सापडलेली आहेत त्याची संख्या जरा जास्त प्रमाणात आहे. त्यामुळं सर्वच कर्मचाऱ्यांनी किंवा शिक्षकांनी जागरूक राहून आपला योग्य विकल्प सादर केला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. 7व्या वेतन आयोगामध्ये आम्ही हजारो लोकांची वेतन निश्चिती व फरक बिले याची कामे केली आहेत. तसेच आम्ही 3रा वेतन आयोग, 4था वेतन आयोग, 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग या संदर्भातही आम्ही कामे केली आहेत. तसेच 7व्या वेतन आयोगाचा महत्वाचा चर्चेचा विषय म्हणजे विकल्प. या संदर्भातही आम्ही लोकांना मार्गदर्शन केले व कामेही केली आहेत. तसेच 7व्या वेतन आयोगातील महत्वाचा नियम क्रमांक 10 व नियम क्रमांक 13 या बाबतीतही आम्ही सखोल अभ्यास केला आहे. तसेच पदोन्नतीची संधी असलेले पद व एकाकी पद आणि शिक्षक या संदर्भात वेतन निश्चिती आम्ही योग्य प्रकारे केली आहे. आपल्याला जर या प्रकारची कोणतीही वेतन निश्चिती करायची असेल तर आमच्या लिंकला क्लिक करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा.